की कशा पद्धतीनं जिल्ह्याला युनिट मानून ज्या गुंतवणूक समिट झाल्या त्याच्यामध्ये देखील 30,000 कोटी रुपयाची गुंतवणूक ही त्या ठिकाणी आपल्याला प्राप्त झाली। आणि यामध्ये ज्या जिल्ह्यांनी उत्तम काम केलं त्यापैकी एक हा नाशिक जिल्हा आहे, हे सांगताना मला अतिशय आनंद वाटतो। आपण जर नाशिकचा प्रवास बघितला तर विशेषतः गेल्या 10 वर्षामध्ये नाशिक हळूहळू या संपूर्ण मुख्यधारेमध्ये परत आलेला आहे। आपण विचार केला तर नाशिकचं दरडोई उत्पन्न जे 2014 साली साधारणपणे 1,13,000 रुपये होतं, ते आता जवळपास दुपटीपेक्षा जास्त 2,65,000 रुपयापर्यंत या 10 वर्षात पोहोचलं आहे। आणि नाशिकची जर अर्थव्यवस्थेचा GDPतल्या कॉन्ट्रीब्युशनचा आपण विचार केला तर नाशिकचं जे कॉन्ट्रीब्युशन 2020 साली 19 बिलियन डॉलर्सचं होतं ते आता 28 बिलियन डॉलरपर्यंत पोहोचलेलं आहे। म्हणजे गेल्या 5-6 वर्षातच आपण 50% अधिक भर घातली आहे। आणि यातली गेल्या 3 वर्षाची भर जर आपण बघितली तर ती अतिशय लक्षणीय अशा पद्धतीनं नाशिकमध्ये गुंतवणूक आणण्याचा प्रयत्न आपण केला आहे। आज आपल्याला अतिशय आनंद आहे की 300हून अधिक सामंजस्य करार जिल्हा स्तरावर झाले। जवळपास 13,190 कोटी रुपयाची गुंतवणूक याच्यामध्ये अपेक्षित आहेत। 32,000 नवीन रोजगार या ठिकाणी तयार होत आहेत। आणि विशेषतः आपण जर बघितलं 2024 साली जवळपास 12,351 कोटी आणि 2025 साली 6,404 कोटी अशा पद्धतीनं हा गुंतवणुकीचा जो ओघ आहे हा अत्यंत वेगानं या ठिकाणी चाललेला आहे। आणि आपण जर या 3 वर्षाचा क्युम्युलेटिव्ह विचार केला तर स्थानिक स्तरावर, मी हे काही मोठे उद्योग सांगत नाही आहे, जवळपास 31,945 कोटी रुपयाची गुंतवणूक ही नाशिकमध्ये झालेली आहे। त्यातनं 66,000 रोजगारांची निर्मिती ही या ठिकाणी होते आहे। आणि मला आनंद आहे की एकूण जर नाशिकचा विचार केला तर झालेल्या करारांपैकी 77% करार जे आहेत हे कार्यान्वित झालेले आहेत।